नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आज आपण पाहणार आहोत 26 मे 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे, IPLच्या इतिहासामध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण बनला आहे? तर बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. याचं उत्तर आहे बघा विराट कोहली. ऑप्शन नंबर बी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, IPLच्या इतिहासामध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनलेला आहे विराट कोहली. तर चला बघूयात आपण. बघा, IPLच्या इतिहासामध्ये एकूण कमाईच्या बाबतीमध्ये विराट कोहली हा सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनलेला आहे. फिनिटॅक स्पोर्ट्स आणि हुरून इंडियाच्या अहवालानुसार विराट कोहलीने आपल्या संपूर्ण कारकिर्दीमध्ये IPLमधून तब्बल 230 कोटींपेक्षा जास्त कमाई केलेली आहे. तर बघा, पहिल्या क्रमांकावर आहे विराट कोहली, दुसरे आहे रोहित शर्मा आणि तिसरे आहे महेंद्रसिंग धोनी. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, 2025च्या युनायटेड नेशन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी कोणाला सन्मानित केले जाईल? तर याचे योग्य उत्तर आहे बघा अभिलाषा बराक. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर बघा, 2025 सालच्या युनायटेड नेशन मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर पुरस्कारासाठी अभिलाषा बराक यांना सन्मानित केले जाणार आहे. ओके, तर लक्षात ठेवा, नुकतीच त्यांची निवड झालेली आहे. तर बघा, 2025च्या प्रतिष्ठित UN मिलिटरी जेंडर ॲडव्होकेट ऑफ द इयर या पुरस्कारासाठी भारतीय लष्कराच्या मेजर अभिलाषा बराक यांची निवड करण्यात आली आहे. आणि बघा, लेबाननमधील संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेमध्ये फिमेल एंगेजमेंट टीमच्या कमांडर म्हणून महिला आणि अल्पवयीन मुलींच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्यासाठी हा बहुमान त्यांना जाहीर झालेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, बघा, पहिली महिला लढाऊ पायलट मेजर अभिलाषा बराक या भारतीय लष्कराच्या पहिल्या महिला कॉम्बॅक्ट हेलिकॉप्टर पायलट देखील आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. आणि बघा, तिसऱ्या भारतीय महिला अधिकारी. तर हा जो प्रतिष्ठित जागतिक पुरस्कार मिळवणाऱ्या त्या तिसऱ्या भारतीय महिला शांतिरक्षक ठरलेल्या आहेत. आणि बघा, यापूर्वी 2019मध्ये मेजर सुमन गवानी आणि 2024मध्ये म्हणजेच 2023च्या मोहिमेसाठी त्यांना मेजर राधिका सेन यांना हा जो पुरस्कार आहे तो मिळालेला होता. आणि बघा, 2025साठी हा पुरस्कार अभिलाषा बराक यांना मिळालेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. संसदेमधील उत्कृष्ट कामगिरीसाठी संसदरत्न पुरस्कार 2026 अंतर्गत महाराष्ट्राने किती पुरस्कार मिळवलेले आहेत? तर बघा, 5 पुरस्कार जिंकलेले आहेत. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा महाराष्ट्राने एकूण 5 पुरस्कार जिंकलेले आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, संसदरत्न पुरस्कार 2026 अंतर्गत महाराष्ट्राने सर्वाधिक 5 पुरस्कार मिळवलेले आहेत. आणि संसदेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देशामधील एकूण 12 खासदारांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक म्हणजेच 5 खासदार यांचा समावेश आहे. तर बघा, महाराष्ट्रातील 5 खासदारांची नावे पाहूयात आपण. बघा, डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, दुसरे आहेत नरेश गणपत म्हस्के, तिसरे आहेत डॉक्टर हेमंत विष्णू सावरा, तिसरे आहेत बघा स्मिता उदय वाघ, पाचवे आहेत बघा डॉक्टर मेघा विश्राम कुलकर्णी. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा, लंडनमधील रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून कोणाची निवड झाली आहे? तर बघा, त्यांचं नाव आहे मनिंद्र अग्रवाल. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे. तर मनिंद्र अग्रवाल यांची लंडनमधील रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून नुकतीच निवड झालेली आहे. तर लक्षात ठेवा. बघा, संगणक विज्ञान आणि गणितातील त्यांच्या अद्वितीय योगदानासाठी लंडनच्या रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून त्यांची निवड झालेली आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा, जीवन मोबाईल ॲप्लिकेशन आणि शतायू डॅशबोर्ड हा कोणत्या मंत्रालयाने सुरू केला आहे? तर बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए म्हणजेच सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. बघा, केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांच्या हस्ते 22 मे 2026 रोजी केअर इकॉनॉमी बळकट करण्याच्या उद्देशाने या दोन्ही डिजिटल प्लॅटफॉर्मचा शुभारंभ करण्यात आलेला आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा,
खेत बचाओ अभियान हे कोणत्या संस्थेने नुकतेच सुरू केले आहे? तर बघा त्या संस्थेचं नाव आहे भारतीय कृषी संशोधन परिषद. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर भारतीय कृषी संशोधन परिषदेने खेत बचाओ अभियान हे सुरू केलेले आहे. चला बघूयात आपण याबद्दल. बघा खेत बचाओ अभियान हे प्रामुख्याने भारतीय कृषी संशोधन परिषद म्हणजेच ICAR इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चरल रिसर्च या संस्थेद्वारे राबवले जात आहे. याचे उद्दिष्ट काय आहे बघा, शेतकऱ्यांना खतांचा वापर, मृदा परीक्षण म्हणजेच मातीचे परीक्षण या आधारित पोषण व्यवस्थापन आणि शाश्वत शेती पद्धतींविषयी जागरूक करणे हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे. ओके, तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा, पश्चिम बंगाल विधानसभेचे अध्यक्षपदी कोणाची निवड झाली आहे? तर बघा त्यांचं नाव आहे रथिंद्र बोस. ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर रथिंद्र बोस यांची पश्चिम बंगालच्या विधानसभेचे अध्यक्षपद म्हणून त्यांची निवड झालेली आहे. पश्चिम बंगालची राजधानी आहे बघा कोलकाता. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 8 बघूयात आपण. भारताची पहिली एकात्मिक कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज क्षेत्रीय प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी सुरू झाली आहे? तर बघा IIT बॉम्बे या ठिकाणी ही सुरू झालेली आहे. तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर IIT बॉम्बे या ठिकाणी ही सुरुवात झालेली आहे. चला बघूयात आपण. बघा मे 2026 आयोजित भारत इनोव्हेट्स 2026 या कार्यक्रमादरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले आहे. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 9 आहे बघा, भारतीय जहाजे आणि मालवाहू जहाजांना युद्धाच्या जोखमीपासून विमा संरक्षण देण्यासाठी भारताने कोणता उपक्रम सुरू केलेला आहे? तर बघा त्या उपक्रमाचं नाव आहे बघा भारत मॅरिटाईम इन्शुरन्स पूल. ओके, तर ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे. तर भारत मॅरिटाईम इन्शुरन्स पूल हा जो उपक्रम आहे तो सुरू करण्यात आलेला आहे. चला बघूयात आपण. तर बघा भारतीय मालवाहू जहाजांना आणि सागरी व्यापाराला विमा संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने भारत मॅरिटाईम इन्शुरन्स पूल या नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे. ओके, तर लक्षात ठेवा. बघा याचा उद्देश काय असणार आहे? तर जागतिक स्तरावरील भूराजकीय तणाव, उदाहरणार्थ मध्य पूर्वेतील संघर्ष म्हणजेच हार्मुजची सामुद्रधुनी येथील वाद, ओके, म्हणजेच इराण आणि अमेरिका इस्रायल यांचे जे युद्ध चालू आहे ते, तसेच बघा लक्षात घेता परदेशी विमा कंपन्यांवरील अवलंबित्व कमी करणे आणि भारतीय जहाजांना अखंडित व परवडणारे विमा संरक्षण देणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे. ओके, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. द मिटिओरेटिकल सोसायटीच्या फेलो म्हणून पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ कोण बनले आहेत? ओके, तर त्यांचं नाव आहे बघा कुलजीत कौर मारहास. ओके, तर बघा ऑप्शन नंबर डी याचं उत्तर असणार आहे. तर कुलजीत कौर मारहास या द मॅटिओरिटिकल सोसायटीच्या फेलो म्हणून पहिल्या भारतीय महिला शास्त्रज्ञ बनलेल्या आहेत. तर चला बघूयात आपण. या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सोसायटीच्या 93व्या वर्षाच्या इतिहासामध्ये फेलो म्हणून निवडल्या जाणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला ठरलेल्या आहेत. ओके, तर लक्षात ठेवा. आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे जे करंट अफेअरचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. तर भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.